Oh,
संचित
तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसु न शके पाप जाय त्रिविध ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म विठाला तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शेरे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग शेरी करता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये महाराज जन्म मरणाच्या निवृत्ती करता भवरोग घालवण्याकरता पाप निवृत्ती करता त्रिविध ताप घालवण्याकरता आणि जीवाला दुःखाला कारण असलेली माया ही निवृत्त होण्याकरता पवित्र अशा एका साधनेचा इथे महाराजांनी भोग केलेला आहे। विढाला महायुगपीठी तटे भीमरथं प्रपुंडलिकाय घातुं ग्रही समागत्य तिष्णो आनंदकंगं परब्रह्मलिंगं पांडुरंगं स्मरण होय सकळ विद्यांजली करून तिथून श्री चरण श्री गुरुंची नमस्कारोने आता मस्तक हे पायावरी व्यवहार करी संताच्या काय माझी वाणी मागील संतां श्री रंजवचकासी आपोलिया शिवेला सुरुवात करण्यापूर्वी आजही कीर्तन सेवा काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे। जन्मात जाऊन आपल्यातून 13 दिवस पूर्ण झाले त्या वैकुंठवासी रखमाबाई तुकाराम कलाटे
अर्थात त्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन अर्थात देव आज्ञा होऊन आज 13 दिवस पूर्ण होत आहे. आजही 13व्या दिवसाच्या विधीच्या निमित्ताने या कीर्तन सेवेचं केलेलं आयोजन आहे. अर्थात 14 दिवसापर्यंत आपल्या हिंदू धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे विधी केला जातो. उद्याच्या दिवसापर्यंत तो विधी पूर्ण करण्याची परंपरा अर्थात पद्धती आहे. आणि त्या पूर्वीपासून करते काय 13व्या दिवशी माणूस येत नाही म्हणून दशक्रिया विधीलाच ती नंतर परंपरा सुरू झाली. पण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे ही चालत आलेली परंपरा आहे. आणि त्या दृष्टीने या 13व्या दिवसाच्या विधीच्या निमित्ताने तुमचे परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण वसंतदादा कलाटे अर्थात त्यांनी या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन आणि तो परिवार असा पारमार्थिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रामध्ये अग्रस्थानी आहे. अर्थात त्यांच्यामुळेच एवढी सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. पारमार्थिक क्षेत्रातला विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे सर्वांचं अर्थात ती मंडळी इथे त्या प्रेमास्तव पारमार्थिक संबंधामुळे उपस्थित आहेत. मला वाटतं बाबा सुद्धा आता येणार होते. कोळेकर बाबा काही येऊन गेले काही असं. हा आणि राजकीय क्षेत्रामध्ये पारमार्थिक क्षेत्रामधली सर्व मातबर मंडळी इथे उपस्थित आहे. अर्थात त्या परिवारावर एक झालेलं दुःख आहे. एक मातृछत्र त्यांच्यावरचा हक आणि त्याच्यात सहभागी होण्याकरता आपण प्रत्येकजण अशा प्रसंगी येत राहतो. आई खऱ्या अर्थाने निस्वार्थपणाने प्रेम करणारं जगातलं तत्व कोण असेल तर ती एक आई आहे. कुठलाच तिच्या ठिकाणी स्वार्थ नसतो. म्हणून आपल्या धर्मामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये संत वाङ्मयामध्ये पहिलं स्थान दिलंय कोणाला? मातृदेवो भो, पितृदेवो, आचार्य देवो भो, अतिथी देवो भो. अर्थात आई हे दैवत आहे. आणि अर्थात ही विधी करतो आपण संस्कृतीप्रमाणे पण ज्यांच्यावर संस्कार आहेत तेच हा विधी करत राहतात. नाही तर आता कलीचा प्रभाव आहे. विनाशाच्या मार्गाकडे चाललेलं जगत आहे. तशक्रिया विधी होणे सुद्धा इथून पुढे शक्य म्हणजे अतिबुद्धिवान अति शिकलेल्यांचं सांगतोय. ज्यांच्याकडे परमार्थाचे संस्कार संस्कृती आहे अर्थात ती माणसं प्रत्येक विधी धर्माप्रमाणे संस्कृतीप्रमाणे करत राहतात. पण हा कलीचा प्रभाव आहे. पण ज्यांच्यावर हे संस्कार आहेत अर्थात ते हयात असतानाही माईबापाची सेवा करतात आणि गेल्यानंतर नियमाप्रमाणे त्यांचा विधी करत राहतात. काही माणसं गेल्यानंतर विधी करतात अगोदर सेवा करत नाही. पण अन्न मेल्यावरी हयात असताना सेवा करावी का? ज्ञानोबराय म्हणतात अरे मायबाप हे तीर्थात समान आहेत ना. सगळं तीर्थाची माता पितळे वया सेवेसी तीर शरीर मायबाप हे तीर्थात समान आहे म्हणून हयात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि गेल्यानंतर बी आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांचा नियमाप्रमाणे विधी करत राहावा. विढाला कर्म आहे. त्या दृष्टीने हे कर्म आहे. मग प्रत्येक दिवशी जो विधी केला जातो हे कर्म आहे आणि ते केलंच पाहिजे.
म्हणून त्या दृष्टीने 13 दिवस त्यांनी संस्कृतीप्रमाणे धर्माप्रमाणे विधी करत आले आणि आजच्या या 13व्या दिवसाच्या निमित्ताने ज्ञानदानाचं कार्य, अन्नदान अर्थात जे आपण आजच्या विधीला पुण्यकर्म करतो अर्थात त्या केलेल्या प्रत्येक कर्माचं पुण्य पितरांना प्राप्त होत असतो. हा अनादी सिद्धांत म्हणून करण्याची परंपरा अर्थात पद्धती त्या मातोश्रींना आपल्या जवळून जाऊन 13 दिवस पूर्ण झाले. जावं लागता हा मृत्यू लोकांचा एक नियमित दंड आहे. तो आलेला कोणी असो सृष्टी उत्पत्तीमध्ये जे निर्माण होतं त्याचा नाश होतो आणि त्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. हे विश्वातच चाललेलं तीर्थचक्र आहे. किंवा ज्ञानोबा म्हणतात उपदेते नासे नासे ते पुनर्बीजसे हे धनिका यंत्र जैसे परिभ्रमेला. त्याचा नाश होतो, ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. हे विश्वातलं चाललेलं चक्र आहे. आल्यानंतर जावं लागतं हा विश्वातला नेमे. म्हणून या भूमीला नाव आहे. कोणती भूमी म्हणतात? मृत्यूलोक म्हणतात. का मृत्यूलोक म्हणतात? इथे आलेल्या प्रत्येकाला मृत्यू असतो, संशय नाही. तो आलेला कोणी असो एक नाही पुरुषांना सुद्धा इथे राहता आलं नाही. नेम घेतला तुम्ही आम्ही तर जीवे, आपल्याला तर जावं लागेल याच्या संशय नाही. कारण प्रत्येक जो इथे आतापर्यंत जे आले ते कोणी थांबलं नाही. सगळे गेले. 9 भी मर गई, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए पडे गालगी फाशी. किंवा महाराज त्यापेक्षा पुढे जाऊन बोलताना म्हणतात पीर मरे पैगंबर मरे मर गए जमदा जोगी जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी का अजब गडा खावे तो का जाने. हे सगळे गेले. पीर गेला, पैगंबर गेला, जपी गेले, तपी गेले, ऋषी गेले, मुनी गेले, योगी सुद्धा गेले. तसं आपण सुद्धा एक दिवस मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बनतो तोही पैसा झाला. उठा उठा दागा पाठी भयाले. सगळे गेले बोसाई, सगळे गेले. म्हणजे आपण सुद्धा एक दिवस त्या रस्त्याने इच्छा नाही आपण सुद्धा एक दिवस जाणार आहोत. त्याच रस्त्याने जाणार आहोत. पण कधी जायचं माहित नाही. प्रत्येकाचा एक भ्रम आहे, समज आहे आपल्याला जायला असा एक भ्रम आहे, समज आहे. पण वार साधच आहे. पैकी का कोण्यातरी वारी निश्चित आपला नंबर आहे हो साहेब. जायचंय आपल्याला सुद्धा एक दिवस त्याच रस्त्याने. पण कधी जायचंय? महाराज म्हणतात स्मरण ते त्या
ज्याला स्मरण नाही, इथे येऊन आपल्याला करायचंय काय याचंही ज्याला स्मरण नाही, आपल्याला जायचे कुठे याचंही ज्याला स्मरण नाही, आणि त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा आणि आपला काही अनन्य संबंध आहे याचंही ज्याला स्मरण राहिलं नाही, अशाच जीवाला मायबाप संताला शास्त्राला उपदेश करण्याची वेळ आली. विढाला अशा जीवाला शास्त्र संत महात्मे वेळोवेळी का देतात, उपदेश करतात, मार्गदर्शन करतात, स्वतःच्या उद्धाराकरता जन्म मरणाच्या निवृत्ती करता वेगवेगळ्या प्रकारची साधना आपल्या करता सांगतायत. तसं इथे जन्म मरणाच्या निवृत्ती करता महाराज एका पवित्र अशा साधनाचा इथे पर करतात. विढाला शिवाला दुःख निवृत्ती करता वेगवेगळे शास्त्राने संतांनी वेगवेगळे मार्ग सांगितले, आणि जीव हा रात्रंदिवस प्रयत्न सुद्धा करतो. कशा करता? प्रत्येक जीव कुठली ना कुठली तरी परमार्थातली साधना करतो. आपण वारी करतो, पारायण करतो, श्रवण करतो, नामस्मरण करतो, काही नित्यनेम करतो, म्हणजे परमार्थातली आपण प्रत्येक कुठली ना कुठली तरी साधना करत राहतो. ही कशा करता करतो आपण साधना? साधना आपण कशा करता करतो? उद्धारा करता, सुखप्राप्ती करता, किंवा जन्म मरणाच्या निवृत्ती करता, दुःख निवृत्ती, सुखप्राप्ती करता. जर ही परमार्थातली साधना आपण अखंड करत राहतो, जीव तसा रात्रंदिवस दुःखच भोगतो. व्यावहारिक दृष्टीने, लौकिक दृष्टीने जरी आपल्याला वाटत असलं तो कसा आहे, सुखात आहे, पण प्रत्येक जण हा भेट झाल्यानंतर प्रत्येकच म्हणतोस बरं चाललंय तुमच्या कशाने, असं म्हणतो प्रत्येक जण, म्हणजे ते सुखात येऊ. पण हे कुठपर्यंत कुठून म्हणणं आहे? हा वस्तुस्थिती नाही. कारण मृत्यू लोकात सुखी म्हणणं मी सुखी हेच मूर्खपणाचं लक्षण आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी आई दिलेलं गवणाचे श्रवणी कैची सुख विक्राच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना योग आहे. अर्थात मृत्यू लोकामध्ये मला सुख मिळालं म्हणणं हेच जगाच्या पाठीवर एक महात्मा सोडून या मृत्यू लोकांमध्ये आतापर्यंत सुख कोणाला मिळालं नाही आणि मिळेल याची शाश्वती नाही. पण प्रयत्न प्रत्येक जण करतात, सुख प्राप्ती करतात. आता जगामध्ये सुख नावाची वस्तूच आहे ती परमात्मा वस्तू आहे, दुसरी नाही. सुखरूपाईसा माझ्या रूपाईसे किंवा सर्व सुखाचे बापरोखमा सर्व सुखाचे जनी म्हणे सर्व सुखाच्या अगर तो हा उभा सर्व सुखाच्या अगर म्हणे मुक्ताई
सर्व सुखाचे आणि सर्व सुखाचं आगर सुख नावाची वस्तूच एक ती परमात्मा वस्तू आहे. मग जीवाची रात्रंदिवस धावधर सुखाकडे आहे. सुख नावाची वस्तूच परमात्मा वस्तू आहे. म्हणजे जीवाची सहज धाव सुखाकडे, अर्थात जीव हा देवाकडे प्रवाहित होत असतो. जा म्हणावं लागत नाही. मग कोण कोणत्या देवाची उपासना करत असेल, कोण कोणती भक्त करत असेल, एखादा अंधश्रद्धेने भक्ती करत असेल, एखादा डोळ श्रद्धेने करत असेल. पण महाराज म्हणतात मनुष्यजात सगळं स्वभावता भजनशील, प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा आहे, भक्ती आहे, कोण कोणती उपासनाही प्रत्येक जण करतो. कशा करता? सुखाच्या प्राप्ती करता म्हणजेच भगवत प्राप्ती करता. आणि सुख प्राप्ती म्हणजेच भगवत प्राप्ती, भगवत प्राप्ती म्हणजे जन्म मरणाची निवृत्ती, म्हणजेच मोक्ष प्राप्ती, म्हणजे चिरंतन सुखाची प्राप्ती. प्रत्येकाची सहज भाव सुखाकडे, अर्थात देवाकडे जीव प्रवाहित होतो. का? तो जीव हा सुखाच्या जातीचा आहे, एक परमात्म्याचाच अविभाज्य भाग आहे. म्हणून जीवाची धाव रात्रंदिवस सुखाकडे, अर्थात जीव देवाकडे प्रवाहित होतो. किंवा व्यवहार असा आहे, जगाच्या भूगोलामध्ये अशी एखादी नदी पाहिली का तुम्ही की तिचा समुद्राकडून उगम झालेला आहे, बरोबर? म्हणजे वाहत 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 वरती डोंगराकडे आलेली आहे. जगाच्या भूगोलात एखादी अशी की समुद्राकडून उगम झाला आणि वाहत डोंगराकडे आली आहे का? नाही. मग प्रत्येक नदीचा उगम होतो कुठून? बरोबर, हे तर मान्य आहे तुम्हाला. मग डोंगराकडून तिचा उगम झाला आहे, वाहत 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 ती जाऊन मिळते कुणाला? मग आता डोंगराकडून उगम होतो म्हणजे डोंगरावर पाण्याचे तलाव आहे का? डोंगरावर पाण्याचे तलाव नाही, पाणी हे मूळ समुद्राचंच आहे. उष्ण हवा होता, आकाशात जाऊन ढग पडतात, ढगाच्यावर पडतेच पाणी डोंगरावर पडतं. डोंगरावर सखल भाग नसल्यामुळे विशिष्ट भागातलं पाणी एकत्र होतो आणि त्याचा छोटासा एखादा ओढा तयार होतो. असे 10-5 ओढे एकत्र झाल्यानंतर त्याची तयार होते. काय? निघाली वाहती खाली, पुढे गेल्यानंतर पुन्हा एखादी मिळते तिला. म्हणजे काय झाला? निघाली पुढे, पुन्हा एखादी मिळाली, झाला संगम, जाऊन मिळाली. कुणाला? पाणी निघालंय कुठून? डोंगराकडून. गेलं कुठं? समुद्राला गेलं. का गेलं ते तिकडं? एकाला विचारलं का गेलं, तो म्हटला उतारणे गेलं. हे बरोबर आहे, खालाला धावे पाणी, पण ते संयुक्तिक उत्तर नाही ना. खालाला धावे पाणी, पाणी उताराने जातं मान्य, पण डोंगराकडून ते निघालं आणि समुद्रालाच का जाऊन मिळालं तर ते त्या जातीचं आहे. हे माझं मत नाही, महाराज म्हणतात. जगदाचा जगदंगा खेळे आपणा माझी. पाणी हे मूळ समुद्राचंच आहे. उष्ण हवा वाफ याद्वारे जरी ढगाच्या रूपाने पाणी डोंगरावर जाऊन पडलं तरी पाणी पुन्हा समुद्राला गेलं का ते त्या जातीचं आहे. म्हणून त्याप्रमाणे जीव सुखाकडे अर्थात देवाकडे का प्रवाहित होतो तर जीव सुद्धा त्या जातीचा आहे. म्हणून हेही माझं मत नाही. भगवान गीतेच्या 15व्या सांगतात, अर्जुना यावत विश्वातील प्रत्येक जीव हा माझ्याकडेच काय येतो अर्जुना, तर तो माझा अंश आहे. म्हणून ममाय अंशो जीवलोके जीव होत सनातन. हा अर्जुना हा अनादिशुद्धांकडे जीव माझा अंश आहे. पण अर्जुन आपल्यासारखा इकडे तिकडे पाहत ऐकणारा श्रोता नव्हता. अर्जुनाने तिथेच भगवंताला प्रश्न केला. भगवान म्हणतात यावत विश्वातील प्रत्येक जीव माझा अंश आहे. मग अर्जुनाने प्रश्न केला, त्याला पूर्वपक्ष म्हणतात. इथे प्रत्यक्ष प्रमाण उभे नाही, पण जिथे संशय त्याला पूर्वपक्ष म्हणतात. अर्जुनाचा प्रश्न आहे, भगवान प्रत्येक जीव जर तुमचा अंश आहे तर
तर जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का? जीव जर तुमचा अंश आहे प्रत्येक, तर तुमच्यात आणि जीवात हे 5 प्रकारचे भेद का भगवान? आपण स्वतंत्र आहात भगवान, जीव परतंत्र आहे. तुम्ही व्यापक, जीव एकदेशी. भगवान तुम्ही सुखरूप आहात, जीव रात्रंदिवस भोगतोय दुःख. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख नाही, जीवाच्या पाठीमागे जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्मा यावे ते व्हावे मनवणी. याहीपेक्षा भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाही, जीवाच्या पाठीमागे कर्माचा बंध आहे. कर्मानुगच्छति जीव एक हा. भगवान जीव जर तुमचा अंश आहे असं तुम्ही सांगता, तर मग जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का? अर्थात हे 5 प्रकारचे जे भेद आहे याचा केनोपनिषदामध्ये सविस्तर विचार मांडलेला आहे. अर्थात तेच मत अर्जुनाने सुद्धा इथे मांडलं. भगवान मग हे 5 प्रकारचे भेद का जीवात आणि तुमच्यात? त्याचं गोड उत्तर भगवंताने दिला. अर्जुना आहे, जीव माझाच अंश आहे, पण काय हे भेद आहे, काय दुःख भोगतो? त्याचं गोड उत्तर जे दिलं भगवंतानी त्या श्लोकाच्या उत्तरार्धात त्याचं उत्तर आहे, ऐक अर्जुना, मनःशस्त्राणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षते. अर्जुना, इरवी पाहता जीव माझाच अंश बाबा, पण त्याने समज जोडलाय ना कोणाशी? मनःशस्त्राणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी. हा, इरवी पाहता तो माझा अंश आहे, तो माझाही भाग्य भागे, पण समान जोडला कोणाशी? त्या डबड्यामुळं भेदे. ठीक आहे का? त्या डबड्यामुळं भेदे. 5 प्रकारचे भेद या डबड्यामुळे, दुःख याच्यामुळे. आणि जे जे दुःख भोगावे लागतात इथे आल्यानंतर ते याच्या संबंधाने भोगावं लागतात. दुःख कोणामुळे? अंतवंत मे देहा, किंवा त्याचा अनुवाद करणारं प्रमाण शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे, नाही अपवित्र. हा, पण पुन्हा इथे एक शंका निर्माण होती. ठीक आहे, दुःखाचं कोठा, रोगाचं भांडार, देहामुळे दुःख होतं असं म्हणावं, एक शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला नेहमी ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन करतात त्यांना, किंवा सूत्रबद्ध कीर्तन ऐकतात त्यांना शंका येऊ शकते. जे नेहमी चाटाचुटा ऐकतो त्याला शंका यायचं काही कारण नाही. त्याला आली तर एकच शंका येईल, जे विठ्ठल. चांगल्याचं श्रवण करतात, ज्ञानेश्वरी गाथा ज्याची चिंतनात असते त्याला शंका येऊ शकते. महाराज, जर देहामुळे दुःख होत असं म्हटलं तर ज्ञानोबाई तुकोबाई या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. मग याची काय वाट? ज्ञानोबाई तर म्हणतात, अरे बाबा, या देहात एवढं सामर्थ्य, जन्म मरणाची राहती संपवण्याचं सामर्थ्य फक्त याच देहात आहे, अन्य देहात नाही ना ते. कैसे येणे ती शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येण धारे, श्रीरा परे. या ओवीची काय वाट? जर देहामुळे दुःख होतं म्हणावं तर, किंवा महाराज म्हणतात मनुष्य देहायचा साधारण ते साधा, संत पार उतरली न देहा निधान, उत्तम सार उत्तम गती, देव होईल माहिती ते होते तरी का. म्हणजे महाराजांचं मत आहे, माऊलींचं मत आहे. मग त्यांनी या देहाचं काय वर्णन केलं? श्रेष्ठत्व सांगितलं ना. येण्याची शरीर, शरीरा येणे, किंबहुना येणं आहे, देव होईल तरी का, हे सामर्थ्य सांगितलं ना या देहात होईल. मग ज्ञानोबा तुकोबा या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. देहामुळे जर दुःख होतं असं म्हणावं तर या देहाची अपेक्षा देव करतात ना. शरीर जर दुःखाचं कारण म्हणावं
देहामुळे जर दुःख होतं म्हणावं तर या देहाची अपेक्षा कोण करतात? देहामुळे दुःख होतं म्हणावं तर या देहाची अपेक्षा कोणी केली? देव करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती देव याची अपेक्षा करतात. एवढंच नाही तर इथे येऊन यज्ञ यागादी क्रिया करून पुण्य प्राप्त करून जे स्वर्गात भोग भोगायला गेले त्यांनी बी अपेक्षा केली स्वर्गी त्यांचा विधाता आहे, शास्त्र आहे, नियामक आहे. ते त्याच्याकडे याचना प्रार्थना करतात. स्वर्गीची अमर इच्छिताती मृत्यू लोकी बाबा म्हणजे स्वर्गात भोग भोगायला गेलेले ते इथल्या देहाची अपेक्षा करतात. देवही या शरीराची अपेक्षा करतात. ज्ञानोबा तुकोबाराय श्रेष्ठत्व सांगतात. याही पेक्षा आपल्या अगोदर याच भूमीत येऊन गेलेले जे महात्मे जे संत आहे तेही म्हणतात ना घेईन मी जन्म. मग महात्मे म्हणतात पुन्हा घेईन मी जन्म. स्वर्गातील या देहाची अपेक्षा करतात, देव याची अपेक्षा करतात. आणि महाराज या देहाचं जर श्रेष्ठत्व सांगतात तर देहामुळे दुःख होईल का असा प्रश्न आहे का नाही? देह दुःखाचं कारण नसून शरीर दुःखाचं कारण नसून तादात्म्य खरं दुःखाचं कारण. दुःखाचं कारण काय? तादात्म्य दुःखाचं कारण आहे. देह दुःखाचं कारण ठरत नाही. मग तादात्म्य कशाला म्हणायचं? मी आणि दुःख त्याच्यामुळे. मी आणि माझे अहम अध्यास आणि मम अध्यास त्याच्यामुळे खरं दुःख आहे. जे जे दुःख आहे ते त्याच्यामुळे. तादात्म्य कशाला म्हणायचं? कल्पना करा, मुलगा जन्माला आला, येतानाच त्याच्या कपाळावर त्याचं नाव आले की नाही? उपजलेल्या बालकाशी नाव नाही. हा म्हणजे जन्माला येताना कुणी बरोबर आणलेलं, जन्माला आल्यानंतर ठेवलं. उपजलिया बालकाशी नाव नाही ते ठेवलेली नावेशी ओदेत उठे. जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवलं, काय ठेवायचे ते. आणि त्याच नावाचा आपण पुढे जसा जसा उच्चार करतो तसं तसं ते ओ द्यायला सुरुवात करतं. ठेवलेली नावेशी ओदेत उठे. मग मला सांगा, हाक मारल्यानंतर ओद येतंय ते शरीर का चैतन्य? हाक मारल्यानंतर ओद येते ते शरीर का चैतन्य? चैतन्य. नाव चैतन्याचं कधी आज नाव कोणाचं आहे? इतिहास आहे. आणि ओद येते ते बाहेरून कुणीतरी हाक मारली तुम्हाला आणि मीच म्हटलं हा बोला बोला या आहे जमल का? किंवा मला कोणी मारली आणि तुम्हीच म्हटले हो बोला ना आहे मी जमल का? महाराज असं असं काही जमल? मग नाव कोणाचं आहे? इतिहास आहे. ओर येत ते चैतन्य. आणि चैतन्याचं ते काही ठेवता येत का? ठेवता येतं चैतन्याला नाव आहे काय? नाही ना. मौली तर म्हणतात नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकार अशी प्रवादू. वस्तूची नाहीये म्हणतात नाम रूप संबंध जात क्रिया भेद हे देहाचे धर्म आहे. चैतन्याचा काही संबंध नाही. पण दोन्ही एका वेळेला एका मार्गस्थ आहे एवढाच संबंध आहे. दोन्ही एका वेळेला एका रस्त्याने मार्गस्थ झालेले. पंचीकरणामध्ये जे 5 भ्रम सांगितलेले त्याच्यातला हा एक भ्रम आहे. त्याला संघ भ्रम असं म्हणतात.
बुडाला धर्म म्हणतात, पण देहाचे धर्म वेगळे, चैतन्याचे धर्म वेगळे. पण त्यांचा काय जोडलाय? संबंध जोडला. पण महाराज म्हणतात ना, कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे सुखमोध. संबंध नाही पण जोडला. हा देह म्हणजे आपण नाही, पण देहालाच आपण मी म्हणतो. मग देहाच्या संबंधाने जे जे होणारे दुःख आहेत ते सगळे भोगावे लागतात. प्रत्येक दुःख देहाच्या संबंधाने जे जे येतात ते दुःख आपण त्याचा दादापणे उचलतो. देहाला आपण मी म्हणतो, देह संबंधीला सगळं माझं म्हणतो ना. मग वस्तूला एखाद्या माझं म्हटलं त्याची काही नुकसान झाली की चांगलाच करणं. त्याच्यातला ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो त्या वस्तूची नुकसान झाली की दुःख होतो, बरोबर. पण या विश्वात माझा कोणाशी कसला संबंध नाही ही जर वृत्ती तयार झाली तर दुःख व्हायचं कारणच राहत. याच्यापेक्षा सांगू, या विश्वात माझा कोणाशी कसला संबंध नाही ही जर वृत्ती तयार झाली, मी देह ही वृत्ती जर संपली तर त्याला वेगळा परमार्थ सुद्धा करण्याची आवश्यकता. देह नो हे मी हे भाग आला तर त्याला वेगळा परमार्थ नाही. उरला उरे विठ्ठल जोपर्यंत असं तादात्म्य आहे धरलेलं, म्हणून देहाच्या तादात्म्यामुळे जे जे संबंधाने येणारे दुःख आहेत ते सगळे जीवाला भोगावे लागतात. मग कोणतं दुःख आहे? ऐका, रोगाचे एक दुःख आहे, दारिद्र्याचे एक दुःख आहे आणि जन्म मरणाचे एक दुःख आहे. लक्षात ठेवा, रोगाचं दुःख आहे शरीराला, दारिद्र्याचं दुःख आहे अंतःकरणाला आणि जन्म मरणाचं दुःख भोगावं लागते जीवाला. रोगाचं दुःख आहे, पण कोणाला होतो रोग? म्हणजे ते दुःख भोगावं लागते देहाला, शरीराला. का भोगावं लागतं ते तरी? महाराज म्हणतात, तुका म्हणे पापी. हा, मग तो कोणाला तुम्हाला हो नाही तर मला हो, कोणाला झाला तरी हे आजचं नसलं तर मागचं तरी शिल्लक असलं. तुका म्हणे पापी येते रोगाची या रोगे त्याच्या शंका नाही. उगाच रोजचे आपले संबंध आहेत म्हणून काही बी म्हणायचं असा अर्थ. काही माणसाला ती सवय असते, ते नास्तिक असलं तरी त्याची मोकरच काय करायची. हा, इथं त्याची स्तुती करायची काही कारण नाही. विठ्ठलाची कीर्ती मानवाची बोलायची गरज. प्रमाणात सुद्धा सुखरूप आयसे तुझे कोण सांगा असाही पाठ आहे. पण ही फार वेळ यावा माणसं म्हणतात. बहुतांशी सुखरूप ऐसा असा ढोबळ पाठ सगळ्याच्या तोंडात काही ठिकाणी पाठ भेदेल, काही ऐकव प्रमाणात तशी नाही तोंडात बसले राहतात. चला, अर्थात प्रत्येक जे दुःख येते जीवाला भोगावं लागतं ते पापामुळेच दुःख आहे. तुका म्हणे पापी ती रोगाची या रोगी ते शरीराला भोगावं. दारिद्र्याचं एक दुःख आहे, पण ते अंतःकरणाला होतं. ते दुःख सुद्धा काय होतो? माऊली म्हणतात ना, रोग काय रोगिया आवडे दरिद्र. रोग काय रोगिया आवडे दरिद्र. मला त्या अशा अर्थाचं पाहिजे होतं. ठीक आहे, पापामुळे रोगाचं दुःख आहे, पण दारिद्र्याचं दुःख जे अंतःकरणाला आहे ते कशामुळे दारिद्र्याचं दुःख? का
कामाग्रस्त झाली उदासू पागते श्रीमंतीचा विलासू. अर्थात त्याच्यामुळे ते दारिद्र्याचं दुःख आहे, पण ते अंतकरणाला भोगावं लागतं. आणि तिसरं जे दुःख आहे ते जन्म मरणाचे, ते अज्ञानामुळे जीवाला भोगावं लागतं. मग त्याच्यातून कोणी सुटेल नाही. त्याचं प्रमाण मग आपलं होऊन गेलं. येत नाही उरू आले अवतार. अवतारी पुरुषांना सुद्धा याच्यातून सुट्टी झालेली नाही. मग आता हे जे दुःख आहे जन्म मरणाचं, ते जीवाला भोगावं लागतं. त्यालाच भवरोग असं म्हणतात. त्यालाच भवरोग असं. म्हणजे जन्म मरणाचं दुःख हे जीवाला भोगावं लागतं. बाकीची काही जे दुःख सांगितली, कदाचित कालांतराने त्या दुःखाची निवृत्ती सुद्धा होऊ शकते. कोणतं रोगाचं दुःख सांगितलं होतं, कशाला? पापामुळे ना. पण कदाचित तुका म्हणे पापे जाती संताची पाप निवृत्त झालं तर दुःखही राहणार. चला, दारिद्र्याचं दुःख आहे हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर तुमचं बदललं काय तर ते दारिद्र्याचं दुःखही राहणार नाही. काय होईल? भाग्याचे रे बरसे उद्यमाचे रे तुझे जात अपयसे घर रे घे. म्हणजे कालांतराने दारिद्र्याचंही दुःख जातं, रोगाचं दुःखही, पण जन्म मरणाचं दुःख हे भोगावाच लागतं, चुकत नाही. कोणतं दुःख आहे की ज्याला भवरोग असं म्हणतात? जन्म मरणाचं दुःख आपण म्हणतो. जन्माचं दुःख वेगळे, मृत्यूचं दुःख वेगळे. लक्षात ठेवा, जन्माला येताना दुःख आहे, जन्माच्या अगोदरही दुःख आहे. कसोट्यात महाराज म्हणतात, विष्टालेपू नागी तोंडी, म्हणजे गर्भवासातल्या दुःखाचं वर्णन केलं. विष्टालेपूचं हुकडी नागी तोंडी, गर्भवासा ते दुःख गाडी कवना पुढे. 9 मास कष्टलासी दाभ्याने प्रस्तुत झाली येताची कर्मजाड तुझी. काय सांगू मज भोगिता मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा. हे दुःख आहे, गर्भवासामध्ये दुःख आहे. विष्टालेपू चहूकडे अशा अवस्थेमध्ये दुःख भोगत असतो तो जीव. आणि त्याच कालामध्ये तिथे तर दुःख आहेच, पण ज्या मातेला तो गर्भ असताना जे डोहाळे होतात, नाथ महाराज भागवतामध्ये त्याचं वर्णन करतात. त्यावेळेला डोहाळे होतात, आंबट तिखट काही खाऊ वाटतं, हा साहजिक तो स्वभाव आहे. पण त्याचा परिणाम त्याचे चटके बसतात. कोणाला? त्या गर्भाला.
पण आपली ही मंडळी तिकडे नाथ महाराजापर्यंत जाऊनच देत नाही, भागवतात जाऊनच देत नाही. कारण ते सवय लागली. कारण ते पहिल्या जुन्यापासून काही रूढी परंपरा ही भागवताकडे कशाला जाऊन देते, ती इथंच मिरवणार. मग त्याचे जे चटके बसतात ना त्या गर्भाला, लहान बाळ ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या इथे असे इथे इथे असे चट्टे असतात बघा,